शैलजाताई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? आपल्या तळेगाव शहरामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण तळेगाव शहरामध्ये जनसेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि या जनसेवा सप्ताहामध्ये आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. काल दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यानंतर आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना आपण रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या 27 तारखेला सोमवारी आपण सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सकाळी रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यानंतर आपण महिला सक्षमीकरण पुरस्कार देत आहोत 5 महिलांना. त्यानंतर आपण तळेगाव दाभाडे शहराच्या ज्या सरकारी शाळा आहेत तर त्याच्यामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर त्याचाही बक्षीस समारंभ आपण त्याच ठिकाणी घेणार आहोत. आणि संजयजी आवटे जे आहेत लोकमतचे संपादक, तर त्यांचं आपण व्याख्यानही मुलांना मार्गदर्शनपर व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या सप्ताहामध्ये आपण केलेलं आहे. दादांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ओके मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव शहर आयोजित स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दादांच्या 22 तारखेला जयंतीच्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे सोमवारी दिनांक 27 रोजी सुशीला मंगल कार्यालय इथे 10 वाजता सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनावर व्याख्याते संजयजी आवटे हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सर्व नगरपरिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्याचाही बक्षीस वितरण समारंभ त्या दिवशी होणार आहे. तर माझे सर्व रक्तदात्यांना, नागरिकांना, महिलांना, युवक युवतींना विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा.